गुरुजी वहां से अनम्यूट कीजिए ना। रिकॉर्डिंग में वॉइस नहीं आ रहा है, वहां से अनम्यूट कीजिए ना। जय गुरु सर। जय गुरु, जय गुरु। जय गुरु। गुरुजी का आवाज किसको आ रहा है क्या वहां पर? नहीं, नहीं आ रहा। नहीं गुरुजी, किसी को नहीं आ रहा है आवाज। क्या वो कैसा करे, समझ में नहीं आ रहा है मेरे नहीं, आपका म्यूट है गुरुजी, आप म्यूट अनम्यूट कीजिए ना। को। नहीं गुरु, नहीं गुरुजी, आप मोबाइल से आ रही है आपकी सिर्फ। नहीं गुरुजी, नहीं आ रही, किसी को भी नहीं आ रही। एटलीस्ट वीडियो तो चालू कीजिए। वीडियो चालू है, वीडियो दिख रहा है सबको। कुछ नहीं दिखा, मुझे कुछ नहीं दिखाई दे रहा। नहीं, आप थोड़ा स्क्रीन स्वाइप कीजिए, स्क्रीन। ओके ओके। स्क्रीन स्क्रीन थोडासा असं करा म्हणजे तुम्हाला दिसेल ते. पिन केलेलं आहे गुरुजींचा व्हिडिओ. कदम में से मुझे भी नहीं सुना दिखाई देते हैं। वो आप थोड़ा सा है ना, स्क्रीन को आगे पीछे करके देखिए। गुरुजी का स्क्रीन को पिन किया हुआ है। हम्म, मेरे घर में कोई है नहीं, मेरे को दिखता नहीं है। नहीं नहीं, आप मैं थोड़ा आपका स्क्रीन को ऐसे आगे पीछे करके देखिए एक बार। देखती है। हाँ, चलता ही नहीं है। गुरुजी आपका माइक वहां से बंद है। आप जो बोल रहे हो तो जैसे माइक में कुछ बोलते हैं तो वो माइक। कदम में से आपका फोटो दिखता है, बाकी नहीं दिखता है मुझे। उसको हाँ। थोड़ा ऐसे ऐसे हिलाइए तो आपको आगे पीछे नहीं, कीजिए। नहीं अच्छा, मैं आईपॉड निकालती है मेरे, उसमें करने दो तो। अभी इसमें तो नहीं दिखता है। ते मला वाटतं सिलेक्ट मायक्रोफोन जे आहेत ना, सिलेक्ट मायक्रोफोन त्यात
तुम्हाला एक लॅपटॉपचं मायक्रोफोन असेल ना ते सिलेक्ट करून टाका ना. त्यात कुठलं सिलेक्ट केलेलं आहे? माईकची सेटिंग वरती सिलेक्ट सिलेक्ट मायक्रोफोन आहेत ना, तिथे एक मायक्रोफोन असेल सेम हॅलो. सिस्टम असेल. हा आता तर येत आहे. नॉर्मल हॅलो. मायक्रोफोन करून हा टाका ना. ओके येस सर. दिस इज मायक्रोफोन. हॅलो. हा, आता नाही, येतो तुमचा मी. आवाज ऐकू येत नाहीये आणि हॅलो. व्हिडिओ पण थांबलाय आता तर. हॅलो. हा नाव कॅन यू हिअर एव्हरीबडी. आता हॅलो. आता ऐकू हा. येत आहे का? कॅन यू हिअर अस? हॅलो. कॅन यू हिअर अस? कोणाला हा हॅलो ऐकायला येत आहे का आता? हॅलो. आता येतंय, आता येतंय. हो हो. नाव ओके. नाही नाही माईक ओके घेऊन ना ओके. त्यांचं ऐकायला येत नाहीये आपल्याला. तो नाही, आता क्वेश्चन. येतोय, आता येतोय. असंच ठेवा तुम्ही. असंच ठेवा तुम्ही प्लीज. जॉईन झालेले रेकॉर्डिंग आहेत. चालू करा. हॅलो थोडस हा. नाव इट इज कोणाचा ओके. तरी फोन करायला लागेल. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे ना. गुरुजी आता ओके आहे. आता ऐकायला येत आहे. आता येत आहे ना हो, ऐकायला. ओके ओके, आता हा ओके आहे. सर येत आहे ऐकायला. नाही नाही पण ते तुमचं ऐकायला माईकचं नाही. आणि मायक्रोफोन पण येईल. मायक्रोफोन येईल. हॅलो तुम्ही काहीतरी बोला. दिस इज रमा हिअर. येत आहे. हा ठीक आहे, ठीक आहे. ऑडिबल. ओके ओके. हा ओके ओके. हात लागायला पाहिजे. आवरला तो. This is I am Rama Ananda Krishnan. I have been I've been living in Chembur for the past probably 40 years, 45 years. I have two daughters, Vaishnavi and Shantari. One elder one is studying, elder one is working as a software engineer. The younger one is working, is studying in Vijayawada. My husband is retired. I got to know about the Sanskrit class through social media. Sir, Swati was my senior in college, and we were also working for the same organization for quite a long time. So I got to know through her, and in fact, I thought she'd be joining some class at that time. She'll be giving the company. That is how I happened to join. And later I got to know that it is her was the class was going to be taken by her husband, Mr. Pramod sir. I do enjoy the class, and I'm also picking up a lot of Marathi. I hope I my exam satisfactorily. नाही ऍडमिट करायचं ते ऍडमिट होत नाही. झाले आता. येते काय व्यवस्थित येत आहे. ओके ठीक आहे. हा करा सुरू. हा नमस्कार मी देवी अरविंदेकर. मी हुपलीला असते आणि मला ना लहानपणापासून म्हणजे 8वी मध्ये मी थोडं संस्कृत शिकले आणि नंतर ते शाळा बदलल्यामुळे संस्कृत शिकायला मिळालं नाही म्हणून ती एक इच्छा हे होती म्हणजे राहिली होती. सरांमुळे माझी पूर्ण झाली. खूप मी म्हणजे एन्जॉय करते आणि माझ्या मैत्रिणी ज्या आहेत, सुलभा, स्वाती, सीता त्यांच्याबरोबर अभ्यास करताना खूप काही शिकायला मिळालं मला. झालं माझं बोलणं. सांगितलं ना मी देवी अरविंदेकर. अच्छा मी हुबलीला असते. मी एका स्पोर्ट्स विलेज कंपनीमध्ये जॉईन म्हणजे अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये आहे. कंपनी बँगलोरला आहे पण मी वर्क फ्रॉम होम आहे माझं. गेले 10 वर्षापासून मी ह्या कंपनीमध्ये काम करते आणि मी मार्च 15 2020 ला सुरू झाली.
2024 2024ला मी जॉईन झाले आणि सरांमुळे बरंच काही शिकले संस्कृत मध्ये मी, त्यामुळे मी शिकताना एन्जॉय करते. आणि राजेशची ना. सर्वांना सुरुवातीला मी जय श्रीराम म्हणा, जय श्रीराम. तर अत्यंत भाग्याचा दिवस समजतो मी, कारण आज गुरु दर्शन होत आहे. तर सुरुवातीला मी पुन्हा एकदा गुरुचं दर्शन घेतोय. गुरुजी प्लीज तिथे या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार दोघांना. करणारच आहे मी, पण इथं दिसलं पाहिजे ना. आता सुरुवातीला काहींनी गुरुवंदना खूप छान म्हणलेली आहे आणि गणपती स्तवन म्हणलेले आहे, पण पुन्हा एकदा मी म्हणतो, मला जेवढं येतं तेवढं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः. आज आपल्याला सर्वांना भेटून अतिशय आनंद होतोय. जास्त काही मी पाला लावणार नाही, थोडक्यातच बोलतो, कारण जास्त बोलतो पण येत नाही, ते पण एक कारण आहे. तर संस्कृत शिकण्यापासून मी लहानपणापासूनच वंचित होतो, कारण मी बुलढाणा जिल्ह्याचा एका ग्रामीण भागात माझं शिक्षण झालेलं होतं. तेव्हा काही संस्कृत शिकायला आम्हाला इच्छा फार होती, की शिक्षणच नव्हतं तिथे. मेरा बुजुर्ग गाव आहे बुलढाणा जिल्ह्याचं. तर लहानपणापासून इच्छा पूर होती, पण ती रिटायर झालं व्हायला लागली. आता रिटायर झालोय मी जुलै महिन्यात. पण त्याच्या लास्ट वर्षच्या 8व्या वर्षापासून सरांच्या सहकार्यानं म्हणा किंवा आपल्या सर्वांच्या मदतीनं संस्कृत थोडंफार तरी कानावर यायला लागलेलं आहे. तर हे मी अत्यंत म्हणजे गुरुचे आभार मानतो आणि सर्वांचेच आभार मानतो. आपल्याला अतिशय चांगले गुरु मिळालेले आहेत. त्यांना ज्ञान आहे, विद्या विनय नाही सोबत. त्यांच्याजवळ विनय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे, आणि गर्व नाहीये. तसे पण आतापर्यंत मी 2-3 गुरु होते माझे, ते पण चांगलेच होते. पण आता मला पण गुरु फार आवडलेले कुठले. तर माझे प्रेरणास्थान म्हणजे खरं म्हणलं तर सुलभा माळेवाडी तर माझी बहीणच आहे. तिच्या प्रेरणास्थानामुळे मी या ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन झालेलो आहे. आणि आता ही देवी आहे, ही पण बहीणच आहे माझी. ऑनलाईन आता पहिल्यांदाच भेटली. तर मी लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून 35 वर्ष सेवा केलेली आहे मॉडर्न कॉलेज वाशीवरून. आता रिटायर झालेलो आहे. तर माझी थोडीफार का तोंड ओळख संस्कृतची इच्छा होती, ती व्हायला लागली. थोडं कधी कधी डोक्यावरून जातं, तरी पण मी आहे अहम प्रयत्न करू मी. तर जास्त काही बोलत नाही, संपवतो. जय श्रीराम. ही माझी एक पत्नी आहे अपर्णा, तिला पण घेऊन आलेलो आहे. आणि एक मुलगा आहे मला, तो जॉब करतोय. रिलायन्स मध्ये काही होता, आता इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणून कंपनी पण टाकलेली त्यानं. आणि एमबीए पण करतोय, प्रयत्न चांगला करतोय. जय श्रीराम. नमस्कार, मी राजेश महागुरुदा. सगळ्या गुरु बंधूंना नमस्कार, भगिनींनाही नमस्कार आणि साक्षात नमस्कार. मी राजेश पांडुरकर, व्यवसायाने इंजिनियर आहे. त्यामुळे आयुष्य सगळं इंजिनिअरिंग मध्येच केलं. त्यामुळे जेव्हा संस्कृत शिकायची पाळी आली तेव्हा 8वी 9वी 10वी संस्कृत शिकलोय, पण ते फक्त मार्क मिळवण्यासाठीच होते ऍक्च्युली. त्यामुळे कुठचे भाषांतर म्हणजे नाही जातं, पहिलं वाक्य बघायचं, शेवटचं वाक्य बघायचं, मग सगळं पाठ. त्यामुळे खरंच शिक्षण असं कधी झालंच नाही तेव्हा. पण तेव्हा एक इच्छा होती, पण ती राहून गेली. कारण इंजिनिअरिंग शिकल्यावरती आधी परीक्षा द्या, मग रिझल्टची वाट बघा,
केटी येते केटी मिळते नाही मिळते त्याची काही गॅरंटी नाही, तोपर्यंत आम्ही परीक्षा दिली असते. त्यामुळे इतर काही करायला कधी कधी वावच मिळाला नाही. आता शेवटी काय काइंड ऑफ म्हणजे आता रिटायरिंग लाईफ जवळ आलेला आहे, त्यामुळे जर बऱ्यापैकी मोकळा वेळ मिळतो तर म्हटलं की आपण आता अभ्यास करायला पाहिजे. आणि असं म्हणतात की रिटायरमेंट झाल्यावरती काहीतरी उद्योग असावा माणसाला, नाहीतर मग ते घरी बायकोला त्रास आणि आपल्याला तर होतोच, रिकामा बसायची सवय नसते, त्यामुळे काहीतरी नवीन शिकणं पाहिजे होतं. आता या वयात इतर काही नवीन शिकण्यापेक्षा जे आपल्याला लँग्वेज अर्धी माहिती आहे, कारण मराठीमध्ये बहुतेक सगळे शब्द संस्कृतमधून आलेले असल्यामुळे आपल्याला शब्द शिकायची फारशी गरज भासत नाही. फक्त ते प्रत्यय जे असतात ते अजूनही डोक्यामध्ये जातात, ते पाठ होत नाही. पण ठीक आहे, प्रयत्न चालू आहे. अशा तऱ्हेने संस्कृतची ओळख कशासाठी झाली म्हणजे या ग्रुपची, तर माहिती आहे आमच्या 10वीचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये कुठून तरी लिंक आली आणि मी त्या लिंकला रिस्पॉन्स दिल्यावरती सरांचा कॉन्टॅक्ट झाला आणि अशा तऱ्हेने मी या ग्रुपला जॉईन केलं. तर पर्सनल फ्रंटवरती मला एक मुलगी आहे, सध्या फायनल इयर इंजिनिअरिंग करते. आणखी 6 महिन्याचं पूर्ण होईल, बघू पुढे काय करते. तर असं आहे सध्या एकंदर. तर परत एकदा सगळ्यांना नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा परिचयासाठी सुद्धा, आणि जे प्रवेश आहेत त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी अश्विनी राजात्या. अं, मला संस्कृत क्लास फक्त माझ्या मैत्रिणीकडून म्हणून कळालं सर घेतायत असं. अदिती अभ्यंकर माझी मैत्रीण योगाची, त्याकडून मला कळलं की असं असं आपल्या इथं मुलुंडमध्ये देवल सर म्हणून आहे, तर ते क्लास घेत आहेत संस्कृतचे. तर मी जॉईन झाली असं ती मला म्हणाली. मी म्हटलं अरे मला पण आवडेल संस्कृत शिकायला, मला आवड आहे. तर मी तिला म्हटलं की मला सरांचा नंबर देतेस का, किंवा लिंक वगैरे असेल तर. म्हणाली मी देते लिंक, आणि सरांचा नंबरही दिला. मी सरांशी बोलले आणि मला छान वाटलं बोलून. खूप आपुलकीने बोलले सर. आणि आधीचाही छान रिस्पॉन्स होता मला. तिने सांगितलं की जॉईन होऊन छान वाटतं वगैरे, असं चांगला होता क्लास. जॉईन झाल्यावर मला खरंच मजा येते आता सगळ्यांबरोबर शिकायला. सगळ्या मैत्रिणी मिळाल्या, खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्या. ते नक्की वगैरे मी अधूनमधून कधीतरी त्रास देते की मी अभ्यास केलाय, माझा थोडा भटाल का वगैरे, तसं बरोबर आहे की नाही वगैरे असं. आणि अशा तऱ्हेने असा छान चाललाय क्लास आणि छान वाटतं. सर इतके प्रेमाने शिकवतात, मग खूप छान वाटतं. एन्जॉय करतो आम्ही सगळे क्लास. धन्यवाद. बरं, मी घरीच म्हणजे घरगुती गाण्याचे क्लासेस घेते. सुगम संगीत शिकवते मी. रुपाळी, त्यामध्ये रुपाळी, अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, भजन, हिंदी, जुनी सिनेगीतं, असं सगळं मी शिकवते. मला आवड आहे गाण्याची. माझा डिप्लोमा झालाय मुंबई मधला युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटीत, आणि गाण्याची परीक्षा दिली आहे. मला एक मुलगी आहे. माझे मिस्टर हायडेलबर्ग कंपनीत सर्व्हिस हेड आहेत. धन्यवाद. कोण बोलणार आहे? कोण बोलणार आहे आता? नमस्कार, ऐकायला येतंय सरांना? माझे कसं पहिल्यांदा बघून सगळं झालं नाही. मी उन्नती हॅलो, आता ऐकायला ओके. मी उन्नती शुक्ल. सरांचे माझे म्हणजे माझे सासरे करायचं नाही आता. बंद झाला वाटतं. हा झालं. माझं सासर बुलढाण्याचं आहे आणि सर पण बुलढाण्याचं आहे. त्याच्यामुळे माझे सासरे सरांच्या फॅमिलीज न
त्याच्यामुळे मग आमची ओळख सरांनी एकदा सांगितलं की मला संस्कृत शिकायचं होतं म्हणजे माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की सरांकडे जा. गेले. बाय प्रोफेशन मी कम्प्युटर इंजिनियर आहे. IT मध्ये होते 13 इयर्स. मी TCS LNT मधनं काम केलंय. मी मोबाईल टेक्नॉलॉजी मध्ये होते, मोबाईल हँडसेट टेस्टिंग मध्ये. तर माझे क्लायंट्स सोनी मोटरोला असे हँडसेट टेस्टिंगची मध्ये होते मी. आणि नंतर मध्ये मग आम्हाला कंटाळा आला ITचा, तर मी सोडून दिलं. माझा मुलगा त्याला लहान होता, तो 3रीत आहे. तर मी सध्या त्याच्या मागे सगळं चाललेलं आहे. साईड बाय साईड मी मध्ये बिझनेस केला होता. मला आर्ट अँड क्राफ्टची खूप हॉबी होती, तर मग मी तो बिझनेस केला होता. मग त्याचाही असं थांबून दिलं. मग आता मी ट्युशन घेते. आता बघू किती चाललंय. तर मग